हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज होती दीपामावस्या, त्याच्यामुळे सगळे दिवे काढले आणि क्लीन करायला घेतलेले होते, तुम्ही बघू शकता. आणि नंतर मी हे पितांबरीने क्लीन करत होते. आणि अगोदर मी दिवे सगळे स्वच्छ करून ठेवलेले, त्याच्यामुळे जास्त घासायची गरज नव्हती. थोडीफार पितांबरी लावून मी असे चमकायसाठी क्लीन केले होते. कारण आपण किती पण स्वच्छ करून ठेवले तरी त्याची चमक म्हणजे आपण धुतल्यानंतर जशी राहते तशी राहत नाही. आणि नंतर इथे स्वच्छ नॅपकिननी किंवा कपड्याने कॉटनच्या पूर्ण पाणी सगळं पुसून घ्यायचं आहे, म्हणजे ते असे चमक राहतात आणि चमकतात. आणि नंतर मग सगळं झाल्यानंतर इथे दिवे वगैरे क्लीन केल्यानंतर त्यात वाती वगैरे टाकून घेतल्या आणि नंतर इथे पूजा करायला घेतली. तर अगोदर तांदूळ वगैरे ठेवून घेतले, त्याच्यावर हळदी कुंकू वगैरे टाकले आणि नंतर सगळे दिवे त्याच्यावर ठेवून घेतले. आणि मध्ये जे आहे तिथे मी गणपती स्थापना करणार होती. तर गणपती स्थापना म्हणजे सुपारी हीच करणार होती, कारण की देवपूजा ही सकाळी वगैरे झालेली होती. त्याच्यामुळे जो गणपतीची जी पूजा आहे ती सकाळीच झालेली होती माझी. त्याच्यामुळे मी इथे गणपती स्थापना सुपारीची केलेली आहे, तुम्ही बघू शकता. नंतर सगळ्या ह्याच्यात तेल वगैरे टाकून घेतलं, वाती वगैरे व्यवस्थित लावून घेतल्या आणि नंतर जे आहे ते फुलं वगैरे वाहून घेतली, दिवे लावून घेतले. आणि पूजा ही अशीच करतात का, म्हणजे मी जशी करते तशीच का, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रत्येकजण करत असतं. आणि इथे बघा, मग नंतर सगळ्या दिव्यांना आणि समयांना हळदी कुंकू लावून घेतले. नंतर अगरबत्ती ओवाळली आणि नंतर पूजा ही शुभम करोती म्हणणार होते, कारण की दिव्यांची पूजा आहे तर शुभम करोती ही म्हणलीच जाते. आणि शुभम करोती ही रोज देवापुढे मी म्हणतच असते. आणि अशी माझी पूजा म्हणजे संपन्न होणार होती. नंतर घंटी वाजवून सगळी माझी पूजा संपन्न झाली. आणि नंतर इथे बघा, फायनल माझी अशी पूजा झालेली आहे. तर खूप सुंदर वाटत होतं, घरात खूपच प्रसन्न वाटत होतं. आणि इथे दारासमोर अशी छोटीशी छानशी रांगोळी काढलेली होती आणि दरवाजाच्या समोर एकदम म्हणजे उंबऱ्यात पावता काढल्या होत्या आणि 2 दिवे लावून घेतलेले. तर इथे मी जे आहे कणकीचे दिवे बनवले होते, तर 5 दिवे बनवले होते. देवाला आणि मुलांना ओवाळून घ्यायचं होतं. तर देवाला ओवाळून झाल्यानंतर मी मुलांना ओवाळणार होते. तर इथे बघा, दोघांना पण मी ओवाळून घेत होते आणि त्यांना पण छान वाटत होतं, हसत पण होते. आदर्श बघा किती शांत बसलेला आणि परत तो हसायला लागला होता. तर हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.